नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की आज तारीख 3 जानेवारी 2026. तर शेतकरी मित्रांनो, आता काय झालेलं आहे की थोडं कालपासून वातावरण थोडं बदललेलं आहे किंवा चेंज झालेलं आहे आणि धुकं आणि आबाळ हे चालू झालं आहे. त्यामुळं आपल्याला राजमा पिकाची, नंतर हरभरा पिकाची, नंतर गहू पिकाची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागेल किंवा थोडं लक्ष द्यावं लागेल किंवा थोडी काळजी घ्यावं लागेल. आता काळजी कशी पद्धतीने घ्यायची आहे की त्यामध्ये थोडंसं हरभरा पिकामध्ये थोडंसं पाणी द्यायचं टाळा. त्यानंतर गहू पिकामध्ये, हरभरा पिकामध्ये, राजमा पिकामध्ये एक फवारणी घ्यायची खूप गरजेचं आहे. म्हणजे एक फवारणी घ्यावं लागेल आणि फवारणी जर घेतली आणि नाही घेतली तर शेतकरी मित्रांनो, जर फवारणी नाही घेतली तर बराचसा आपल्याला फटका बसू शकतो. आणि फवारणी घेतली तर इथून पाठीमागं जी आपण मेहनत केली आहे त्याच्यावर पाणी फिरणार नाही किंवा आपली मेहनत वायाला जाणार नाही. तर आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे राजमा पिकामध्ये, गहू पिकामध्ये आणि हरभरा पिकामध्ये. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन की तुम्ही गहू पिकामध्ये आपल्याला फक्त एखादा बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि फवारणी करून घ्यायची आहे. म्हणजे ह्याने काय होईल की आबाळ जर आलं, शेतकरी मित्रांनो, धुकं जर आलं तर ह्याच्यावर तांबेरा रोग जे म्हणतात आपण, तर ती तांबेरा रोग पडणार नाही. आणि जर तुम्ही फवारणी नाही घेतली तर तांबेरा रोग पडेल ह्याच्यावर. आणि तांबेरा रोग जर पडला तर त्याच्यावर ते थोडंसं हे होणार नाही, म्हणजे पाहिजे तसं पकणार नाही किंवा आवरेज येणार नाही पाहिजे तसं. त्यामुळं आपल्याला एखादा बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे. ह्याला जास्त काय दुसरं काय गरज नाही, तुम्ही खत हे आधीच टाकलेलं असते. त्यामुळे फक्त एखादा बुरशीनाशक फवारून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये आता राजमे जे आहेत शेंगा अवस्थेत, कुणाची कळी अवस्थेत आहे, कुणाची अर्धे कळी आणि अर्धे शेंगा, अशा अवस्थेमध्ये राजमा पीक आहे. तर राजमा पिकामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एखादं बुरशीनाशक, अळीनाशक आणि एखादं इद्राव्य खत घ्यायचं आपल्याला 0050 या तिन्हीचं मिश्रण करून एखादी फवारणी करून घ्या आणि लवकरात लवकर करून घ्या. म्हणजे इथून पाठीमागे जी मेहनत केली तुम्ही ती वायाला जाणार नाही आणि तुमच्या राजमा पीक हे व्यवस्थित राहील. जरी तुम्ही 5-6 दिवसाखाली जरी एखादी फवारणी घेतली असेल तरी नंतर दुसरी एखादी फवारणी 100% घ्या. त्यानंतर हरभरा पिकामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला सध्या पाणी द्यायचं, एवढं आभाळाचं वातावरण जाऊस तर पाणी द्यायचं थोडं टाळा. म्हणजे जर पाणी दिलं तुम्ही तर हरभरा पिवळं पडायचं किंवा जास्त बुरशी लागायचे चान्स जास्त असतात. त्यामुळं पाणी द्यायचं थोडंसं टाळा हरभरा पिकामध्ये. थोडं आभाळ जाईपर्यंत, आभाळ गेल्याच्यानंतर तुम्ही पाणी नियोजन करू शकता आणि त्यामध्ये एखादं फवारणी घ्या. म्हणजे तुमचं कळी अवस्थेत असन किंवा घाटा अवस्थेत असन, कशा अवस्थेत जरी असलं तरी बी त्याच्यावर आळी पडत असते आणि फुलं जळत असतात ह्या धुक्यानं. त्यामुळं एखादं बुरशीनाशक, त्याने फुलं गळणार नाहीत. एखादा अळीनाशक इमामेक्टिन घेऊ शकता आणि इद्राव्य खत 0050 यांनी सेटिंग होईल आणि जे घाटे असतील ते पकत येईल, पोसत येईल किंवा पोसायला मदत होईल. त्यामुळं तुम्ही काय करा की त्याच्यामध्ये सुद्धा एखादी फवारणी घेऊन टाका. अशा पद्धतीने ह्या 3 पिकाची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. आणि तुमचं जे पीक आहे ते व्यवस्थित सुखरूप ठेवा आणि पाहिजे तसं आवरेज, जसं पाहिजे तसं तुम्हाला आवरेज येईल. जशी मेहनत केली असेल तसं आवरेज येईल शेतकरी मित्रांनो. ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.